मित्रांनो, व्हिडिओच्या मागच्या भागामध्ये आपण संविधानातील जे पहिले 10 भाग होते याची माहिती जाणून घेतली होती. या भागामध्ये आता या नंतरच्या 10 भागाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. संविधानाच्या 11व्या भागामध्ये आपल्याला केंद्र राज्य संबंधची माहिती पाहायला मिळते. कलम आहे 245 ते 263. 12व्या भागामध्ये वित्त मालमत्ता करार याबद्दलची माहिती आहे. कलम आहे 264 ते 300 ए. 13 मध्ये व्यापार व दळणवळण कलम 301 ते 307. 14 मध्ये सेवा कलम 308 ते 323. 14 ए मध्ये न्यायासन म्हणजे ट्रिब्युनल्स कलम 323 ए व 323 बी. 15व्या भागामध्ये निवडणुका इलेक्शन कमिशनची माहिती आपल्याला मिळते. कलम आहे 324 ते 329 ए. 16 मध्ये SC ST OBC व अँग्लो इंडियनसाठी विशेष तरतुदीचा भाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. कलम आहे 330 ते 342. भाग 17 मध्ये कार्यालयीन भाषा आपल्याला मिळते, त्याला ऑफिशियल लँग्वेज आपण असं म्हणतो. कलम आहे 343 ते 315. भाग 18 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी आहे. कलम 352 ते 360. संविधानाच्या 19व्या भागामध्ये संकीर्ण तरतुदी आहे 361 ते 367. आणि जो 20वा भाग आहे त्यामध्ये आपल्याला घटना दुरुस्ती कलम 368 पाहायला मिळते. संविधानाच्या 21व्या भागामध्ये विशेष तरतुदी व तात्पुरत्या व विशेष तरतुदीची तरतुदी करण्यात आल्या आहे. कलम आहे 369 ते 392. व 22व्या भागामध्ये लघु शीर्षक आरंभ, हिंदीतील अधिकृत संहिता आणि रद्द करणे असे कलम 393 ते 395 अशी माहिती आपल्याला विविध भागामध्ये पाहायला मिळते. यावर बऱ्याचदा प्रश्न विचारले आहे मित्रांनो, त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे, पाठांतर करून ठेवावे. धन्यवाद.